अंपायर होत्या बोंगा आणायचा आऊट झाला गडी आला नाही का दाबायचा पूक गडी आत आज आराम आहे त्याला. चला मैदानाच्या आतमध्ये वळत आहोत. रवींद्र यावेळेस स्ट्राईक इन वरती नॉन स्ट्राईक इन वरती आहे तो म्हणजे जगदीश. महत्वपूर्ण मॅच. जुमापट्टी अरविंद क्षेत्ररक्षण करण्यासाठी तयार आहे आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे अरविंद. पहिलाच बॉल उंच आकाशामध्ये तडी आज सर्कलच्या डोक्यावरून भेदून बॉन्ड लाईनच्या दिशेनं जबरदस्त क्षेत्ररक्षण जबरदस्त 2 धावा. या 2 धाब्याने संघाचं खातं खुलं झालेलं आहे वारदोली या टीमचं. प्रयत्न चांगले करावे लागणार आहेत फक्त थोडंसं स्पीडअप घ्या. अरविंद गोलंदाजी मार्गमध्ये तयार समोर आहे रवींद्र. यावेळेस हो इथे धाबाची संधी आहे स्ट्राईक एंडला. हो हो आता इथे पहिलं जाईल निर्णय पंच. एक धाव कंप्लीट. मला वाटतं धाव कंप्लीट. अगदी आपण पाहू शकाल एक धाव वेगाने कंप्लीट झालेली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे 3. या धावसंख्येवरती उद्याच्या दिवसामध्ये टपालवाडी आज संघ खेळताना पाहायला मिळेल. कदाचित हरिदोरेनं विचार करायला पाहिजे की तरुण पोरांना संघामध्ये स्थान लवकर देऊन संघ मजबूत बनवायला हवा. स्वतः रिटायरमेंट घेतली तर खूप बरं होऊ शकतं. चला यावेळेस इथे लाईन चेक केलं जाईल. यस इट इज व्हाईट बॉल. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये चुकीचा बॉल आला. कीपर मोकार चॅप्टर आहे रे चायनाला होता का काय 6 महिना आधी. काही सेकंदामध्ये फलंदाजाला नादून दिला आणि त्याच्यानंतर पहा जिथे चान्स मिळाली तिथे मात्र संधीचं सोनं करण्याचा निर्णय जो त्याने घेतला. गोलंदाज तयार. पुढे आला परंतु सगळा वाया गेला. नाईलाज झाला. कार्यक्रम फेल झाला. फुसकाबार झाला. डॉट बॉल आला. खटक्या बॉल गेला. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 4. तीन चेंडूचा खेळ. समोरच्या दिशेला शॉर्ट थर्ड कोण रे वायरमॅन. देवा रे देवा काय सांगायचं आहे. मग सांगा त्याला अशा ठिकाणी ठेवा त्या ढेरी त्याच्या सगळा साईज देखून ठेवा. यस चालत होते कारण का गदा 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 पोट आला ते. मैदानाच्या आतमध्ये पहा प्रयत्न सुरू आहेत. जॉन सिना आहे का तो. यस षटकातील पुढील चेंडू. अशा पद्धतीने आलेला हा टाट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. देवा जर 2 दिवस जर मॅच खेळा असला ना कपडे जर यायचा धुवा नेला तर काल निघता ते. पहा शेवटचा बॉल का 5 धावा आहेत. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरमधील. शेवटच्या चेंडूचा खेळ जो बाकी आहे. इथे टाकलेला हा चेंडू व्हाईट बॉल. खराब चेंडू आलेला आहे. चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा आपण चुकीचा चेंडू टाकल्यानंतर आपल्याला चुकीचा चेंडू का टाकला म्हणून एक धाव धावफलक होते. आज मात्र आमच्या गेंड्याला आराम आहे. आज त्यांना पोराच तेवढी जमा करून आणल्या. चॉकलेट ओपवून द्यायली का काय केली आज डायरेक्ट. आज नाही उद्या तुला दिलखुश आराम. यावेळेस देखील फटका हवेत. उंच आकाशात क्षेत्ररक्षक बॉल खाली डाऊन द ग्राउंड. शेवटच्या बॉलवरती खटक्यान बाहेर दिला 101 आहेर. तिथे विकेट.
6 धाब्यांची गरज आहे. गरज आहे का? कसा सांगला उलटा. 6 धावा इथे धावफलकावरती बनलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 1 विकेट. गोलंदाज आलाय अंकुश, जो गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक 2. पंच कॉलिंग द्या हो. हलक्या हाताने समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे असं वाईट चेंडू आलेला आहे. चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. जुमापट्टीचा बॉलर आला का तो पहिला चेंडू सांगतो. पहिला चेंडू देवाल म्हणजे पाठीमागे देवा तो हो, नाही तर सांगाल बघा कसा कमराव इटाला सारखा राहिला. यास फोटो काढा. यावेळेस हो चेंडू हवेत. ओहो प्रयत्न भन्नाट राहिले. शेवटच्या मोमेंटला चेंडू थांबला नाहीये, परंतु प्रयत्नांना सलाम करावा लागेल. 4 धाबा चौकार. अकरा धाबा आहेत. यावेळेस इथे चेंडू हवेत. पुन्हा एकदा देवा बापा देवा बोतला फाडके डायरेक्ट हिट बा. यो बेकार गडी वया. खरीच नेम धरून मारलाय का? अरे बाप्पा रे देवा, नशीब बाबा येणे जर रन आउट नसतं झाला ना काय तुला खरी नव्हता. देवा रे देवा, किरवाकडी लेवा. तो बदली केला तो. नाही टोपी घेतली. डोळं दिपता सांग काय करू. डायरेक्ट हिट त्यानं तिथे मात्र फलंदाज धावाच्या स्वरूपात तिथे बाद होताना पाहायला मिळालेला आहे. याच्यानंतर होणारा सामना असेल कासगाव वाडी ब आणि चिंचवली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला मिडनिंग मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला यावेळेस हो पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला आहे तिथे एक सिंगल बनलेली आहे. अशा पद्धतीने एकच सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल बनलेली आहे. धावसंख्या ही धावफलकावरती 13 मेरा 7 रहेगा, नहीं तर साला लपडेवाला बर्बाद रहेगा. 13 धावा धावफलकावरती. स्ट्राइक इन वरती यावेळेस राहुल, गोलंदाज अक्षय, अंकुश, काकुश. यावेळेस चेंडू हवेत. उंच क्षेत्ररक्षक बॉल खाली बेकार. देखताय जिलेबी और मांगताय भजिया. 5ला 1 10ला 3 चकोबार चकोबार चकोबार. झेल ड्रॉप. अक्काल बंद झाली. देवा तू जमूळ सगळा झाला. तू एक काय जेजो बराच काय बदलला असता. बॅट्समन वेगळा आला असता, फटका वेगळा आला असता, पण नाही इलाज. उडवले आहे आणि तिथे अखेर चेंडू आता थांबणार नाहीये. 4 धाव्यांसाठी निघालाय. आलाय हा चौकार. 19. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडी आयोजित भव्य टेनिस बॉलची क्रीडा स्पर्धा. एक सिंगल इथे बनलेली आहे. एक सिंगल इथे घेतलेली आहे आणि एकाच सिंगल वरती आता समाधान मानावं लागणार आहे. अशा पद्धतीनं ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2चा खेळ संपलाय. 10.00 ची धावगती. 2 गड्यांच्या मोबदल्यात वारदोली क्रिकेट संघ जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवरती.
षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये गिरीश आलेला आहे. पहिला चेंडू जरी ते डॉट आलेला आहे. अण्णा उद्या जेवण गपचागप आणजो, कारण नारी दोऱ्याची टीम आहे. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. फुलटॉस बॉल आहे उंच, क्षेत्ररक्षक पुन्हा बॉल खाली आणि तिथे कुठल्याही प्रकारची चुकी न करता अजून एक विकेट. फलंदाज होईल फेल. विकेट. विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल. हा जुमापट्टीत गडी मात्र बरेच जण आडिया बांधतात गुडगुडीत. आत पाहू सांगता नाही, 12 व्याला षटाकबाई सांगता नाही. असे साईजचा त्या 12 वस्तू आणून दिली आहे. त्याला निजत न तू उठून आणलाय का काय केलाय, कमालाय जा. त्याचं नाव मामा. यस मामू. यस बारीकसा गडी आहे पण बरा आहे. म्हणजे कसा आयते वेळ जर काही लपडा झाला पटकन कमटाल चिमकून खिशात भरता येईल. शिरशील ना सांग शिर. चला 20 धावा दाखल का भरत्या. चला डाव सुरू करा. इथे विकेट कीपर बीट झालाय. शॉर्ट थर्डमॅन फाईन लेग देखील बीट झालाय आणि चेंडू मात्र निघालाय. बॅटकट. बॅटकटच्या साहाय्याने 4 धावा मिळतील. चौकार. काय कारस्थान होईल ते टाइम आले किचबीच काय होईल ते. हॅलो हॅलो. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल षटकातील चौथा चेंडू. तकड नाही तकड नाही तकड नाही असा अंपर सांगता. तिथे आला डॉट. निर्धाव चेंडू आफिल जोरदार केली होती. आलेला डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू या ओव्हर मधील बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. गिरीश 5वा चेंडू हाताळण्यासाठी तयार. 24 धावा आहेत. फुलटॉस बॉल. पंचाकडे जोरदार अपील. पंचाने अपील फेटाळून लावलेली आहे. पंच पुन्हा सांगतायत त्याच्या गुडघ्यात मार आहे. होते ना डेकल बिकल वैयर दोऱ्या पहा. आणि मला वाटतं बॅटकट. पुन्हा एकदा. आता मात्र यावेळेस जो हो परफेक्ट फलंदाज एलबीच्या स्वरूपात येते विकेट. कैलास जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला ना गोलंदाज झालेला आहे. हरिदोरे अरविंद दीपक नाही म्हणजे फोकस केला कॅमेरावाल्याने त्या होतंय. दीपक आलेला आहे. स्ट्राइक एंडवरती विजय आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राइक एंडवरती कैलास आहे तर गोलंदाज दीपक. शेवटचा षटक हाताळण्यासाठी या षटकामध्ये धाबा बनवावे लागतील. बारदोली क्रिकेट संघाला धाबा रोखाव्या लागतील. टीम जुमापट्टी अरविंद या टीमला. टॉस जिंकला जुमापट्टी अरविंद क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो स्वीकारला तो यशस्वी होतोय की नाहीये. 6 धाव्यांसाठी षटकार. आज गेंडा शेट आहे तो जाऊ शकत नाही. 15 पोरा त्याच्या हाताखाली आज कामाला. चाकलेट होऊन जाईल का काय केलं शेट. ती जागा म्हणजे आज त्यांना सोडली नाही. ते फटीतून बाहेरच निघत नाही. त्याचा काय आतून डोकी बाहेर काढतो.
जाऊया. आता तुमची आवश्यकता लागेल, आता नाही माहित नंतर. यावेळी देखील मोठा फटका त्या दिशेला, लागोपाठचा दुसरा ब्लास्ट, षटकार. जबरदस्त लागोपाठचे 2 षटकार. मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे 2 षटकार 37 बनलेले आहेत. 4 चेंडू या डावातील शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटकटच्या साइन एक सिंगल येईल. इथे सख्या नाही, सख्याला आणि पहा जाऊन गुतला वाड्याला तुक्याला. 38 धावा. धावा. इथे टाकलेला हा चेंडू लाईन थोडीशी खराब जे आपल्याला पाहायला मिळालेली आहे. चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती अर्जित केली जाईल. 39 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडू अजूनही या डावातील शिल्लक आहेत. या 3 चेंडूंमध्ये किती धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्लोवर गतीचा वापर आणि तिथे मला वाटतं डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू. 39 धावा या ओव्हरमध्ये लागोपाठचे 2 षटकार आले. त्याच्यानंतर एक सिंगल, त्याच्यानंतर वाईट. इथे टाकलेला हा चेंडू व्हाईट बॉल, खराब चेंडू आले. 40 बनलेले आहेत. यस, मिस्टर बंडे आलेला आहे, जो खास करून त्याला आपण पाहत असतोय लवाळी टीमसाठी तो सलामीचा खेळाडू असायचा. वय झाल्यानंतर त्याला ढकललेला आहे. पाठीमागे 9-10 नंबरला लावतात यावेळेस. पण बंड्या टेन्शन जाऊ नको, रंग झाला फिक्का, त्याला कोण झेल मुक्का, पण एक ना एक दिवस मारेल छक्का ठरलेला आहे. इथे जरूर जाऊया. धावसंख्या 41 आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू इथे आपल्याला बाकी आहे. या डावातील टार्गेट हा किती सेट होणार याच्याकडे पाहिलं जाईल. 41 तर बनलेले आहेत. शेवटचा बॉल 41, 4 विकेट. आणि यावेळेस इथे टाकलेला हा चेंडू 41 वरती पहिला डाव संपलाय. 42 ची गरज.
रमेश आणि प्रवीणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झुमापट्टी अरविंद या टीमच्या माध्यमातून दाखल 42 धाब्यांचं लक्ष त्याचा पाठलाग जो करायचा आहे 42 धाबा बनवायचे आहेत. पहा जास्तीत जास्त वेळा आपण स्ट्राईक एंडवरती प्रवीणला पाहत असतोय अनेक स्पर्धांमध्ये स्ट्राईक एंडवरती रमेश पाहत असतो परंतु आज कशा पद्धतीने स्ट्रॅटर्जी वापरली जाईल हे आपल्याला पाहायला मिळेल. टॉससाठी विनंती असेल कासगावाडी ब आणि मला वाटतं चिंचवली या कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल रुपेश. 42 धाबा मित्रांनो बनवायच्या आहेत विजयासाठी. या 42 धाबा कशा पद्धतीने बनवल्या जातील रोखल्या जातील या सगळ्या गोष्टी आपल्याला या दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळतील. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जो आजच्या दिवसामधल्या अर्थात चौथ्या दिवसामधील आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार आहे गोलंदाजी मार्कवरती यावेळेस हो इथे डायरेक्ट हिट परंतु नाही आणि तिथे अगदी आपण पाहू शकाल एक सिंगल वेगाने घेतलेली आहे. एका सिंगलच्या पद्धतीने संघाचं खातं हे संघर्षानं सुरू झालेलं आहे. संघर्ष करावा लागणार आहे आयुष्यामध्ये जीवनामध्ये आणि तो संघर्ष तुम्ही जर केला नाही तर तुम्हाला जीवनाचा अर्थही कळणार नाही. चिंचवली सुरेश टीमचा कॅप्टन आणि कासगावाडी टीमचा कॅप्टन टॉससाठी या आपल्याला तिसरी अनाउन्समेंट आहे. याच्यानंतर अनाउन्समेंट होणार नाही. ज्यावेळेस सामना संपला जाईल त्यावेळेस दोन्ही टीमला पेनल्टी ही दिली जाईल. तीही डायरेक्ट चेंडूची असेल याची नोंद घ्या. अगोदरच आपल्याला ज्या स्पर्धेची नियमावली सूचना आहेत त्या तुम्हाला सांगितल्या जात आहेत. मी सामना सुरू होता पहिला डाव तेव्हाच अनाउन्समेंट केली होती. चला आयोजन कमिटी आपण टॉस संपन्न करून घ्या. यावेळेस लाईन खराब आहे. टॉस करून घ्या. अशा पद्धतीनं 2 धाबा धावफलकावरती 40 धाब्यांची गरज आहे. 23 चेंडू आणि 40 धाबा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅटची कडा विकेट किपरच्या डोक्यावरून हो चांदी रे चांदी. काय तांबो काय धावल त्याची आबाळ केली तुम्ही. काय नाही किपरचा बराच नाकादाडी खा वाकडा झाला असता पण बरी उडी मारली पण मगचा काय तिकडे भोतरा फाडूनच होता का काय झालेला त्यालाच काय कळला नाही. जाऊया वेग भन्नाट टप्पा अचूक लाईन परफेक्ट अर्थात डॉट निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पहा सुरेश निरगुडा सरांचे शूज जे मला वाटतं पॉलिशसाठी दिलेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कासगावाडी आणि मला वाटतं कासगावाडी ब टीमने टॉस जिंकलेला आहे. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय जो स्वीकारलेला आहे. एक धाडसी निर्णय जो स्वीकारलेला आहे पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 3 धावा आहेत फक्त धावफलकावरती. इथे टाकलेला हा चेंडू कमालीचा डॉट बॉल आलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी होते. पहा झुमापट्टी टीमचे दोन्ही टॉप ऑर्डरचे फलंदाज आहेत पण आज काय झालं आणि काय नाही कोणाचा तोंड देखला आणि कोणाचा नाही. बॅटीलाच बॉल लागत नाही लागलं ते कसं तरी खसपडता निष्पडता आणि यस शेवटचा बॉल फटका गॅप मध्ये वन बाउंस टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार 4 चौकार. 7 धाबा 18 चेंडू आणि 35 धाब्यांची आवश्यकता अजूनही बाकी आहे. 18 चेंडू मध्ये 35 धाबा विजयासाठी बनवणं फार महत्वाचं राहणार आहे झुमापट्टी अरविंद क्रिकेट संघाला आणि या धाबा रोखणं फार महत्वाचं आहे. ते म्हणजे टीम वारदोली या टीमला. गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे भास्कर. अनेक वर्ष क्रिकेट खेळलेला खेळाडू आज खऱ्या अर्थाने आपल्या अनुभवाच्या जोरावरती संघाला पुढे न्यावं लागणार आहे. तर अनेक नाईटच्या स्पर्धा झुमापट्टी क्रिकेट संघानं गाजवलेल्या आहेत. आज त्या गाजवाव्या लागणार आहेत.
चला जास्तचा वेळ घेऊ नका. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने पहा वेळेसाठी फार महत्त्व आहे मित्रांनो. वेळ आपण जास्त खर्च करताय. आपल्याला विनंती आहे की आपण वेळ जास्त खर्च करू नका. भास्कर गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. समोरच्या दिशेला ठेवण्याचा प्रयत्न. बॅटवरती चेंडू व्यवस्थित आलेला नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पनवेल विभागामधून हा संघ खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये दाखल झालेला आहे. दूरवरचा प्रवास. यावेळी देखील समोरच्या दिशेला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. एक क्षेत्ररक्षक चेंडूचा पास बहार याच्या ढेंगापट्टीतून बॉल गेला. पण काय सांगायचं देव तारी त्याला कोण मारी. ढेंगापट्टीतून बॉल गेला पण मगच्या बोचक्यात गुतला ना. रन काय झ्याला मार्गच नाही. दोन धाबा धावफलकावरती आहेत. कासगावाडीवाल्या आपल्या गाड्या बिड्या सर्व्हिसिंग करून ठेवा. फटका इथे हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. झेल वरती प्रयत्न आणि तिथे यशस्वी झेल फलंदाज फेल. बाद विकेट. बंड्या दीपक यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क होती. दीपक सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल. पंधरा चेंडू 33 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 33 धावा ज्या बडवायच्या आहेत ती विजयासाठी. या ओव्हरमधील 3 चेंडूचा खेळ बाकी. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला. पहा लॉंग डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. जास्त काही मिळत नाही. एक सिंगल आलेली आहे. सिंगल काही चालणार नाहीये. तुम्हाला जर विजय प्रस्थापित करायचा असेल तर तुम्हाला मोठ्याला फटक्यांची गरज आहे. आपण जर सिंगल डबलने जर आपण अशा पद्धतीने धावफलक जर पुढे ठेवत गेले त्यामध्ये एखादा मोठा फटका आला नाही तर मग नंतर आपल्याला त्या अडचणी निर्माण या होऊ शकतील. इथे पंचांकडे दाद मागत होते परंतु नाहीये. तिथे आलेला डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. एक चांगला चेंडू मैदानात आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 13 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 13 चेंडू 32 धावा. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 10 धावा धावफलकावरती आहेत. भास्करची गोलंदाजी चांगली राहिलेली आहे. भास्कर काय आता 5 बॉलात फक्त 3 रन दिला. बेकार कार्यक्रम आहे. ओहो जबरदस्त षटक. जबरदस्त गोलंदाजी. 5 भास्कर आहे शेवटी. काय सांगायचं आहे. गडी डेंजर अनुभव म्हणून जातात. ज्याचा पडायचा टक्काल त्याला मोकार अक्काल. परफेक्ट जुना बॉलर. मजबूत काम. परफेक्ट घाम. फलंदाज तिथे बाद होईल. ओव्हर संपलेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 31 धावा बनवायच्या आहेत. 15.50 ची धावगती. हरिधोरे सर ज्यांना आपण पाहतोय ओव्हर टाइम पार्ट टाइम तिन्ही टाइम चारही टाइम सगळे टाइम ते जॉब असतात. पंच असावं तर कसा असावा. सुरेश निरगुडासारखा पहा. ते चालू मॅच मध्ये शूज साफ करायला देत असतात. 12 बॉल 31. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. 2:40 झालेले आहेत. त्यामुळे अजूनही वेळ जास्त खर्च करू नका. कारण लपडा असा झाला का काय सांगायचं. फोडगावचे रानाला आग मूस लागले काय. कसा काय दोऱ्या बरोबर. राहुल आलाय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. हे षटक इम्पॉर्टंट राहणार आहे जुमापट्टी या टीमसाठी. यावेळेस हो खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फटका खेळलेला आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचली. एक सिंगल घेतलेली आहे. पहा जास्तचे मोठाले फटके येत नाही. जास्तच्या धावा येत नाही. कदाचित या सगळ्या गोष्टी आता कराव्या लागणार आहेत. या सगळ्या गोष्टींचा अंदाज घ्यावा लागणार आहे.
आता ह्यो अंदाज कशा पद्धतीने घेतला जाईल ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. यावेळेस हो मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणत निश्चित आपण पाहू शकाल. यावेळेस धावसंख्या 1च्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल 13 धावा. 13 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस हो समोरच्या दिशेला लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे बॉलपर्यंत. पहा आज जुमापट्टी क्रिकेट संघाला धाव्यांची गरज आहे. धावा येत नाहीयेत, धावा शोधाव्या लागतील. ज्यावेळेस तुमच्याकडे पर्याय उरणार नाहीयेत त्यावेळेस तुम्हाला त्या धाव्यांची किंमत काय आहे ते समजलं जाईल. त्याच्यासाठी वेळ आहे, त्या वेळेतच तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. 28 धावा अजून बनवायच्या आहेत. 9 चेंडूमध्ये 28. यावेळेस मात्र जबरदस्त फटका आधी वाकल्यानंतर ठोकला तोही खोकला. श्याम कार्यक्रम सर्दी खोकला झटपट मोकला खाट्याकन बाहेरचा. हा 2 बॉल हा घाबरू नका गड्या. लेट करंट लागला गड्या लेट. आता मात्र यावेळेस फटका जबरदस्त आलेला आहे षटकार. आणि आता संघाची धावसंख्या 20 धावा. अजूनही 22 धावेची गरज आहे. 8 बॉल 22 हे 2 चेंडू इम्पॉर्टंट राहणार आहेत. या 2 चेंडूवरती जर का 2 मोठाले फटके मॅच बॉल आलाय पहा. मॅच बॉल आलाय. 2 चेंडूवरती जर मोठाले फटके आले तर मग मॅच वेगळ्या दिशेला जाऊ शकते. पण त्याच्यासाठी ते प्रयत्न करणं फार महत्त्वाचं राहणार आहे. गोलंदाज तयार आहे. यावेळेस समोरच्या दिशेला मिड ऑफला क्षेत्ररक्षक बॉल खाली आलेला आहे. इथे काय होणार आणि तिथे सुरेख झेल भास्कर न टिपला. झेल भास्कर काम कर खास कर ते पण ठास कर. विकेट. अरविंद यावेळेस मैदानात दाखल. अरविंद मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाची ही मॅच आहे. या महत्वाच्या मॅच मध्ये तुम्हाला महत्वाची कामगिरी ही करावी लागणार आहे. अरविंद यावेळी स्ट्राइक एंड वरती 7 बॉल 22. यावेळेस हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल घेतलेली आहे. दुसरीचा प्रयत्न अरविंद डेंजर एंडला आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि इथे 2 धावा. या 2 धावेने संघाचे चित्र थोडंसं बदललं जाईल. आता 22 बनलेले आहेत म्हणजे विजयासाठी आता शेवटचे 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. 6 चेंडू आणि 20 धावा तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत मित्रांनो. जर का या धावा बनल्या नाही तर जुमापट्टी संघाला स्पर्धा सोडावी लागणार आहे. आणि या धावा जर का इथे वारदोली क्रिकेट संघाला थांबल्या नाही तर त्यांना देखील हे मैदान सोडावं लागू शकतं. म्हणजे जो संघ या वारदोली क्रिकेट संघाला धावा थांबल्या तर वारदोली संघ ही विजय होऊ शकतो. जर या जुमापट्टी क्रिकेट संघाला या धावा बनल्या तर जुमापट्टी क्रिकेट संघ ही विजय प्राप्त करू शकतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी आता 6 चेंडूमध्ये कराव्या लागणार आहेत. एकतर बनवताना जुमापट्टी अरविंद क्रिकेट संघाला बनवाव्या लागणार आहेत, नाहीतर वारदोली क्रिकेट संघाला या धावा थांबवाव्या लागणार आहेत. आता गोलंदाज आलाय जगदीश. टाईट बांधून जे असा धोकाच नाही. मदत जर लागत होती अंपरची जे नको नको सांगू. जगदीश आलाय. षटक क्रमांक 14. 6 चेंडू आणि 20 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायचा आहे. 6 चेंडू 20 धावेची आवश्यकता. दीपक ऑन स्ट्राईकला. 6 चेंडू 20 फार काय मोठं आव्हान नाही आहे, परंतु सोपंही नाही. इथे टाकलेला पहिला चेंडू तर डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडू तर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 5 बॉल आता 20 ची आवश्यकता. 5 चेंडूमध्ये 20 बनवाव्या लागणार आहेत, रोकाव्या लागणार आहेत.
दोनही संघांना आपापले प्रयत्न करावे लागणार आहेत. आपापल्या बाजूने जर विजय प्रस्थापित करायचा असेल तर तुम्हाला धाब्यांची गरज, त्या धाबा रोखण्याची गरज. लाईन खराब, लाईन खराब, लाईन खराब. वाईट बॉल, चुकीचा चेंडू. आता 19 ची गरज. 5 बॉल आणि 19 धावा. 5 चेंडू मध्ये 19 धावा, हे समीकरण जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळलेला हा चेंडू हवेत उंच होता. क्षेत्ररक्षक अगोदरच खऱ्यात लक्ष देऊन होता. सुरेख झेल कॅरी केलाय. अखेर फलंदाज इथे फेल झालाय. विकेट. चला वारदोली, जमू नका, जमूच नका, कारण आम्ही वेळेअभावी तुमच्यासाठी थांबलोय. काय सांगायचं आहे. 4 बॉल 19 धावेची आवश्यकता. 4 चेंडू आणि 19 धावा अजूनही विजयासाठी बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये पहा, हार जीत तर नेहमी होत असते, परंतु आता हार जीत होत असताना तुम्हाला कामगिरी करावी लागणार आहे. माणगावचे सरपंच चला मैदानाच्या आतमध्ये आपण वळत आहोत. मला वाटतं आता शेवटचे पंच बॉल किती आहेत? 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता भरपूर धावा, म्हणजेच तसं म्हटलं तर 19. 3 बॉल 19, 3 चेंडूमध्ये 3 षटकार आले तर 18 बनतील, परंतु 1 धाव बनवण्यासाठी तुम्हाला आता इथे निर्णय बाकी. नो बॉल. हाईट फॅक्टर साठी तिसऱ्या पंचाची मदत. तिसऱ्या पंचाचा सिग्नल. चेंडू नो बॉल. आता नो प्लस 1, 2 धावा आल्यात. आता मला वाटतं 17 ची गरज आहे. 3 बॉल 17. आता 3 चेंडूमध्ये 17 म्हणजे 3ही चेंडूवरती 3 षटकार ठोकावे लागणार आहेत. त्याच्यासाठी इथून पुढे येणारा हा चेंडू फ्री हिट आहे. याच्यावरती पहिली सुरुवात, त्याच्यानंतर येणारे 2 चेंडू त्यांची सुरुवात. काय होणार? गोलंदाज तयार. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न जमलं नाहीये. एक सिंगल इथे वेगानं बनलेली आहे. आता 2 चेंडू 16. 2 चेंडू 16 ची आवश्यकता. 2 चेंडू 16 धावेची आवश्यकता. फटका फसला नाही, सुटलाय. मंगेश निरगुडा, आपण कुठे आहेत? मंगेश निरगुडा, हातवर करा. यस, आता तुम्हाला स्कोरिंगची जबाबदारी घ्यावी लागणार आहे याच्या नंतरच्या मॅच साठी, त्यामुळे आपण यायचं आहे. आणि इथे चला शेवटच्या क्षणाला टफन हार्डलक टीम झुमापट्टी अभिनंदन टीम वारदोली विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. चला हरिदोरी सर. स्कोरर कोण आहे? स्कोरर रणलीव आहे. मंगेश मंग्या स्कोरिंगला. फटक बसू नका, फक्त बसा.
तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विजय ठरलाय, ज्याने की खेळत असताना 7 चेंडूमध्ये 18 धावा तो विजय ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.